काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचले। कारण काय तर तुम्हालाही कळालंच असणार। त्यांनी तिथे काम करणाऱ्या हमाल कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। तब्बल 40 मिनिटं त्यांच्यात आणि स्थानकावर काम करणाऱ्या कामगारांमध्ये चर्चा झाली। 15 फेब्रुवारी रोजी स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या वेळी या हमाल कामगारांनी या घटनेत प्रवाशांना मोठी मदत केली, त्यामुळे बऱ्याच प्रवाशांचे प्राणही वाचले। 1 मार्च रोजी झालेल्या या भेटीने प्लॅटफॉर्मवर काम करणारे हमाल आणि राहुल गांधी यांच्यात जी चर्चा झाली त्यात राहुल गांधी यांनी या हमालांनी घटनेकडे लक्ष दिलं, मदत केली, त्यामुळे कृतज्ञता व्यक्त केली। या चर्चेत चांगल्या वैद्यकीय सुविधांची गरज आणि नोकरीची सुरक्षितता यासारख्या समस्या राहुल गांधींकडे मांडण्यात आल्या, ज्यात ग्रुप डी रेल्वे पदांच्या मागणीचाही समावेश करण्यात आला। 15 फेब्रुवारी रोजी स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये महाकुंभसाठी प्रयागराजकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीत 18 जणांचा मृत्यू झाला होता। रेल्वे उशिरा प्लॅटफॉर्मवर आल्याने प्रवाशांमध्ये एकच तारांबळ उडाल्याने ही दुर्दैवी घटना घडली। राहुल गांधी यांनी ट्विट करत मानवतेची प्रशंसा केली। ते म्हणाले की बहुतेकदा अंधारात मानवतेचा प्रकाश सर्वात जास्त तेजस्वीपणे चमकतो। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या वेळी पोर्टर बंधूंनी मानवतेचं उदाहरण मांडलं आणि अनेक प्रवाशांचे प्राण वाचले। यासाठी मी आज देशवासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। ते पुढे म्हणाले की शिवाय काँग्रेस नेत्यांनी या घटनेतून धडा घेण्याची गरज अधोरेखित केली आहे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलत असल्याचं त्यांनी सांगितलं। पण अशा अपघातांपासून शिकणं महत्त्वाचं आहे। गर्दी नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, चांगल्या पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणा मजबूत करून हे रोखता येऊ शकतात। प्रत्येक वर्गासाठी प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी सरकार या दिशेने ठोस पावले उचलेल अशी आशा असल्याचं त्यांनी सांगितलं। सुमारे 40 मिनिटांच्या संवादादरम्यान नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील हमाल काम करणारे दीपेश मीना यांनी राहुल गांधींना भेटण्याचा आणि त्यांचा अनुभव त्यांनी माध्यमांना सांगितला आणि काँग्रेस खासदार त्यांच्या समस्या सोडवतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। राहुल गांधी आम्हाला भेटायला आले याचा आम्हाला आनंद आहे। त्यांनी आमच्या सर्व समस्या ऐकल्या आणि आम्हाला आशा आहे की ते त्या सोडवतील। ते तेथे सुमारे 40 मिनिटं राहिले आणि त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतल्याचं ते म्हटलंय।